शिक्षण, अन्न, हवा, पाणी या गोष्टी पुरवितात. झाडे लावा, झाडे जगवा, जीवन फुलवा या कृतीतून केवळ आपण आपले जीवन समृद्ध करीत नाही, तर पृथ्वीवरील पर्यावरणाचे रक्षण करून भावी पिढ्यांसाठी एक सुंदर भविष्य निर्माण करतो. मानवाला अनेक फायदे होतात. झाडे ऑक्सिजन आणि हवा प्रकाश संश्लेषणाद्वारे हवा शुद्ध करतात. झाडांपासून मानवाला अन्न, फळे, फुले, भाज्या, औषधी वनस्पती मिळतात. झाडांमुळे नैसर्गिक वातावरण स्थिर राहते आणि पूर, वादळ यासारख्या आपत्तींचा प्रभाव कमी करता येतो. झाडांमुळे मातीची धूप रोखण्यास मदत होते, त्यामुळे जमीन सुपीक राहते. झाडांपासून विविध सौंदर्य प्रसाधने तयार करता येतात. झाडे लावा, झाडे जगवा, जीवन फुलवा ही गोष्ट यासाठी महत्त्वाची आहे कारण मनुष्य हा अन्य साधनांप्रमाणेच नैसर्गिक साधने नष्ट करीत आहे. आजच्या आधुनिक युगात शहरीकरण वाढत आहे, त्यामुळे फार जास्त प्रमाणात वृक्षतोड केली जाते. याशिवाय खेड्यांमध्ये स्वयंपाक करण्यासाठी चुलीला जळतण म्हणून लाकडाचा उपयोग केला जातो. झाडांच्या कमतरतेमुळे वाहनांमधून निघणारा धूर ज्यामुळे श्वास घेण्यास अपायकारक ठरत आहे. झाडे लावा, झाडे जगवा, जीवन फुलवा हे एक पर्यावरणपूर्वक संदेश आहे जो आपल्याला झाडांचे, निसर्गाचे महत्त्व पटवून देतो. आपल्या भारत देशामध्ये झाडांची पूजा केली जाते, त्यांना पूजल्या जाते. वड, पिंपळ या झाडांना पूजले जाते कारण वडाचे झाड हे दीर्घायुष्य असल्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला स्त्रिया पूजतात आणि वडाचे झाड हे राष्ट्रीय वृक्ष आहे. तर पिंपळाच्या झाडाखाली बसून तथागत गौतम बुद्धांनी 6 वर्ष तपश्चर्या केली आणि 6 वर्षानंतर त्यांना ज्ञान प्राप्ती झाली. म्हणून पिंपळाच्या